सांगलीत घरगुती वादातून मध्यस्थी करणाऱ्या इसमाला महिलांनी बेदम चोप दिला आहे। सांगलीत घरगुती वादातून मध्यस्थी करणाऱ्या इसमाला महिलांनी बेदम चोप दिला। विशेष म्हणजे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाच्या आवारातच हा प्रकार घडला। यामुळे न्यायालय आवारात एकच धावपळ उडाली। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय आहे। या न्यायालयाच्या आवारातच आज एक घरगुती कुटुंबातील वाद उफाळून आला। यावेळी मध्यस्थी करणाऱ्या एका इसमाला महिला आणि कुटुंबातील सदस्यांनी मारहाण करीत हाकलून लावले। यावेळी महिलांनी त्या मध्यस्थाला चांगला चोपही दिला। यावेळी काही लोकांनी धाव घेऊन मध्यस्थाची सुटका केली। यामुळे न्यायालय आवारात एकच धावपळ उडाली आहे। आजीकडून आमच्या वडिलांचा गैरफायदा घेऊन आमच्या घरातल्या बांधला सरदार शेळकेने आणि गेली 15 वर्ष झाला आम्हाला त्रास देत आहेत। आम्ही लहान असल्यापासून हे सगळं बघतोय, पण आज आम्ही म्हटलं की आमचं घर आम्हाला परत द्या तुम्ही। आणि त्यांना रस्त्यावर येऊन विचारताना त्यांनी गुंड पाठवतात आमच्या घरला। हे गडदे वगैरे येतात आणि आम्हाला त्रास देतात घरी की तुमचं मी मिटवतो, पोलीस स्टेशनला जाऊ नका। पोलीस स्टेशन मधून पाया पडून आम्हाला परत आणलं की तुमची कंप्लेंट मागं घ्या, आम्ही तुम्हाला देऊ तुमचं घर परत। असं आम्हाला गेली 15 वर्ष झाला माणूस। आज तुम्ही काय केलं? आज आम्ही येऊन कोर्टात येऊन त्यांना मारायला आम्ही अंगावर गेलो। काय व्हायचं एकदाच होते आणि सरळ बोलत नाही, ते आम्हाला फोन करतात, धमकी देतात।